पॅन्ड्री आणि सैराट सारख्या कलाकृतींमधून जाती व्यवस्थेचं भीषण वास्तव मांडून लोकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा लेखक, दिग्दर्शक आणि निर्माता नागराज मंजुळे. स्वतः अनुभवलेला दाहक संघर्ष, मनात असलेली खतखत त्याने चंदेरी पडद्यावर आणली आणि या ठसठशीत कसदार कलाकृतींना लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं. सैराटने तर बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घालत सगळी समीकरणच बदलून टाकली. तसंच जगभरातील माध्यमांना मराठी चित्रपट सृष्टीची दखल घ्यायला भाग पाडलं. म्हणूनच नागराज मंजुळे ठरलेत लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर मधील ट्रेंड सेटर पुरस्कार विजेता. थँक्यू. लोकमतचे मी खूप आभार मानतो. खरं तर लोकमतचं माझ्याकडे खूप पहिल्यापासून लक्ष आहे असं मला जाणवतं. कारण की माझ्या पहिल्या कवितेला लोकमतचं अवॉर्ड मिळालं होतं. माझ्या सोलापूर जिल्ह्यात जे देवळे अंकात स्पर्धा भरायच्या आणि माझी पहिली कविता लोकमतमध्ये छापून आली, त्याने तिला पहिला अवॉर्ड मिळाला होता. तेव्हापासूनचा हा आत्ताचा जर हा पुरस्कार म्हटला तर लोकमतनं खूप कौतुकानं नेहमीच माझ्या अल्पस्वल्प जो काय उपक्रम आहे त्याची पाठराखण केली आणि शाबासकी दिली आहे. त्याबद्दल मी लोकमतचे खूप आभार मानतो आणि लोकमतला शुभेच्छा देतो.